नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर व्हिडिओ बघू. मार्केटमधून केळी आणल्यानंतर ही जी केळी आहे अख्खीच्या अख्खी संपत नाही. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. डझनभर केळी जर आणली तर बऱ्याच दिवस ती राहत असते, पण ती बऱ्याच दिवस जशीच्या तशी राहत नाही. जशी आपण आदल्या दिवशी आणलेली असते केळी तशी ती आपल्याला 1-2 दिवसाने परत खराब झालेली दिसते, जास्त पिकलेली दिसते. मग काय होतं, अशा वेळेला केळी कोणीही खात नाही. प्रसंगी ती फेकून द्यावी लागतं. आपले पैसे देखील वाया जातात आणि आपला पदार्थ देखील वाया जातो. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं, आपली केळी जी आहे ती जशीच्या तशी राहण्यासाठी आपल्याला एक सोपी पद्धत या ठिकाणी अवलंबायची आहे की जेणेकरून आपली जी केळी आहे उपवासाच्या दिवसांमध्ये किंवा आपल्याला इतर वेळीसुद्धा खाता येईल. अशा वेळी काय करायचं आहे, जर केळी आपण एखादी केळी जर काढलेली असेल तर त्या ठिकाणचं जे देठ आहे ते अगोदर आपल्याला कापून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुमच्याकडे जर न्यूजपेपर असेल तर त्याचा वापर करा, अगदी उत्तम आहे. केळीचं देठ मी कापून घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या. आणि आत्ता काय करायचं आहे, आपल्याला टिश्यू पेपर मी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पेपर असेल, न्यूजपेपर असेल तर अगदी उत्तम आहे. माझ्याकडे न्यूजपेपर नव्हता त्यामुळे मी टिश्यू पेपर घेतला आहे. आणि काय करायचं, केळीचं जे देठ असतं त्याला जी न्यूजपेपर आहे तो असा गुंडाळून घ्यायचा आहे, किंवा टिश्यू पेपर असेल तर तो व्यवस्थित असा गुंडाळून घ्या. याने काय होणार आहे, बाहेरच्या वातावरणाचा परिणाम त्या देठांवर होणार नाही आणि लवकरात लवकर जी केळी आहे ती पिकणार नाही, जशीच्या तशी केळी राहील. आणि केळी ही खाण्यासाठी व्यवस्थित अशी आपल्याला बरेच दिवस राहील. त्यासाठी काय करायचं, आपल्याला टिश्यू पेपर लावून घ्यायचा आहे. दुसरी अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीनं पेपर लावून घ्या, किंवा प्लास्टिकचा पेपर जरी तुम्ही लावला तरी देखील चालेल. प्लास्टिकची पिशवी तुम्ही घालून घेतली अशा पुढच्या देठांना तरी देखील चालेल. छोटीशी पिशवी असेल तर ती घालून घ्या, किंवा अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी जी आहे ती अशी व्यवस्थित गुंडाळून घ्या. जेणेकरून काय होईल, आपली जी केळी आहे ती जशीच्या तशी राहण्यास मदत होईल. खराब होणार नाही, लवकरात लवकर खराब होणार नाही. 3 ते 4 दिवस आरामात राहू शकेल. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. बऱ्याच वेळेला मार्केटमधून सफरचंद आपण खरेदी करून आणत असतो. अशा वेळेला काय होतं, लहान मुलं जी आहेत जशीच्या तशी फळं जी आहे ती खात असतात आणि आपल्याला असं आढळून येतं की सफरचंद खाल्ल्यानंतर किंवा कुठलं एखादा फळ खाल्ल्यानंतर लहान मुलांच्या पोटात दुखतं, जुलाब होतात, उलटी मळमळल्यासारखं होतं. तर हे का होतं, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. काय होतं, बऱ्याच वेळेला सफरचंद जर आपण बघितला तर अशा पद्धतीने सफरचंदावर काहीतरी पांढरा थर आपल्याला दिसून येत आहे आणि चाकूच्या उलट्या बाजूने मी तो थर काढत आहे. तुम्ही बघू शकता, अगदी कॅमेऱ्यात व्यवस्थितरित्या दिसत आहे. असा काहीतरी पांढरा जो थर असतो, मेणबत्तीसारखा जो असं हे आहे बघा, मेणाचा थर जो असतो त्या थरासारखा जो असा पांढरट पदार्थ काहीतरी हा सफरचंदावर असतो. तर हा जो पांढरट पदार्थ आहे तो जर पोटामध्ये लहान मुलांच्या गेला तर लहान मुलांना इन्फेक्शन होत असतं, उलटी मळमळल्यासारखं होत असतं, त्यांना जुलाब होत असतात. किंवा आपल्या घरामध्ये वयोवृद्ध असतील तर त्यांनासुद्धा फळं खाल्ल्यानंतर उलटी मळमळणे, उलटी जुलाब होणे असे प्रकार होत असतात. तर त्याचं कारण आहे बघा, तुम्ही अशा पद्धतीनं सफरचंदावर असलेला जो थर आहे तो जर पोटामध्ये गेला तर मुलांना इन्फेक्शन होत असतं, किंवा फूड इन्फेक्शनसुद्धा मुलांना होत असतं याच्या थ्रू, आणि उलटी मळमळल्यासारखं सुद्धा होत असतं. अशा वेळेला काय करायचं, सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता आपण चाकूने तर सगळ्या फळांवरचं असं काढत बसणं आपल्याला शक्य नाही, तेवढा वेळ पण आपल्याकडे नसतो आणि एक एक पदार्थ घेऊन एक एक फळ घेऊन आपल्याला काढणं शक्य नसतं. त्यासाठी काय करायचं, एक सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि काय करायचं आहे, फळं जे आहे आणल्यानंतर त्या अशाच पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित जर वॉश करून ठेवली तर तुम्ही काय होणार, ज्या वेळेस आपल्याला फळं खायचे आहे किंवा लहान मुलांनी अचानक जरी घेतली तरीसुद्धा ते खाऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करायचे आहे. काय करायचं, कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मी या ठिकाणी, आणि हे सफरचंद आहे ते मी घालून घेतले आहे कोमट पाण्यामध्ये. कोमट पाण्यात मीठ टाकून घेतलेलं आहे, बाकीचं काहीही आपल्याला घालायचं नाही अजिबात.
आणि व्यवस्थितरित्या त्यांना असं तुम्ही चोळून घेतलं तरी चालेल। जर वरचा पांढरट पदार्थ निघत नसेल तर हाताने व्यवस्थित थोडंसं चोळून घ्या। जर निघाला सहजासहजी निघाला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही निघाला तर तुम्ही काय करा, त्याला हाताने थोडंसं चोळून घ्या। लहान नाजूक असतात, त्यांच्या पोटामध्ये जर असं थोडंफार काही जरी गेलं तरी देखील लहान मुलांचं पोटात दुखण्याचे चान्सेस जरा जास्त असतात। त्यामुळे काय होतं, एकदमच आपण पदार्थ मुलांना खायला देताना थोडीशी काळजी जर घेतली तर निश्चितच त्यांच्या शरीरावर जो आहे तो परिणाम होणार आहे, तब्येतीवर थोडासा परिणाम दिसून येणार आहे आपल्याला। धुतल्यानंतर कोमट पाण्यामध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यातून फळ आपण धुवून घेतलेलं आहे सफरचंद। आता काय करायचं, हे सफरचंद चांगल्या मस्त स्वच्छ धुतलेल्या फडक्याने किंवा रुमालाने त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। असं जर फळं तुम्ही व्यवस्थित आणल्यानंतर धुवून स्वच्छ करून तुम्ही जर पुसून व्यवस्थित जर ठेवले तर नक्कीच कोणीही पटकन घेऊन जर फळ खाल्लं तर त्याला ती बाधा होणार नाही। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करून जर ठेवले फळं आपण तर फार काही वेळ लागत नाही, कमी वेळामध्येच पटकन होऊन जातं। तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावरचा पांढरा थर जो आहे तो अजिबातही निघत नाही। थोडाफार जर निघत असेल तुमच्याकडनं तर परत तुम्ही कोमट पाण्यामध्ये घाला, परत व्यवस्थित स्वच्छ करा आणि नंतरच मुलांना खायला द्या, कारण आपली हेल्थ खूप महत्त्वाची आहे, मुलांची हेल्थ खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स जर आपण पाळल्या तर निश्चित घरातल्या लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यास मदत राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे।